खूप मोठी भरती जी आहे ती जिल्हा न्यायालयाची आलेली आहे। त्याच्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त ज्या जागा ज्या आहेत त्या जागा भरल्या जाणार आहेत। त्याबाबतची सविस्तर माहिती आपण मित्रांनो आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण पाहणार आहोत की याच्यासाठी क्रायटेरिया काय दिलेला आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा प्रत्येक पोस्टसाठी उपलब्ध आहेत, या ज्या काही पोस्ट आहेत यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण मित्रांनो आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही शासनाच्या भरती येत असतात त्या भरतीची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण आपल्या चॅनलवरती करून घेत असतो। त्यासाठी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। चला तर मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये आपण पाहत आहोत जिल्हा न्यायालयात जे आहे त्याच्यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची जाहिरात आलेली आहे। आणि ही खूप मोठी जम्बो भरती आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 5,000 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या जागा या 3 पोस्टसाठी उपलब्ध आहेत। तर बघूया मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय काय शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला जे काय ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत ते ऑनलाईन अर्ज कधीपासून भरायचे आहेत। पहा मित्रांनो इथं तुम्हाला दिलेला आहे लघुलेखक श्रेणी 3 जागा किती आहेत, 568 जागा आहेत। कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या 2795 जागा आहेत आणि शिपाई किंवा हमाल हे जे पद आहे याच्यासाठी 2266 जागा देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। तर आपल्याला ह्या ज्या काही जागा दिलेल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहिजे आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये प्रत्येक पोस्टसाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे। बघा इथं लघुलेखक श्रेणी 3 साठी पात्रता काय दिलेली आहे, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे। पदवी आपल्याला आवश्यक आहे, परंतु इथं प्राधान्य कोणत्या पदवीला दिलं जाणार आहे मित्रांनो, की ज्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। परंतु सगळेच जे काही पदवीधर विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे ते सर्वजण याच्यासाठी अप्लाय करू शकतात। परंतु ज्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिलेलं आहे किंवा त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, परंतु सर्वच पदवी प्राप्त विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर त्यांना त्या जिल्ह्याच्या प्रादेशिक भाषेचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर त्यांची जी काही टंकलेखन चाचणी झालेली आहे किंवा संगणक टंकलेखन असू द्या त्याचं प्रमाणपत्र इथं आवश्यक आहे। बघा कितीचं आपल्याला स्पीडचं प्रमाणपत्र इथं आहे, इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटचं किंवा त्याहून अधिक गती प्राप्त केलेली असेल तुम्ही टायपिंगची तरीही चालणार आहे। आणि मराठी लघुलेखन तुम्हाला दिलेलं आहे, इंग्रजी आणि मराठी लघुलेखन तुमचं झालेलं असलं पाहिजे। मराठीचं 80चं जे काही शब्द प्रति मिनिट स्पीड आहे ते 80चं स्पीड तुम्हाला इथं आवश्यक आहे किंवा त्याहून अधिक असेल तरीही चालणार आहे। बेसिक तुम्हाला 100 आणि 80 मराठी आणि इंग्रजी लघुलेखनाचं स्पीड इथं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबरच इंग्रजी टंकलेखन पण 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट हे तुम्हाला इथं बेसिक स्पीड आवश्यक आहे। म्हणजे काय की 40 आणि 30 टंकलेखनाचं जे स्पीड आहे ते स्पीड तुम्हाला आवश्यक आहे, 40 इंग्रजीसाठी आणि 30 मराठीसाठी। आलं का लक्षात? इथं आपल्याला टायपिंगचं स्पीड लघुलेखन आणि टंकलेखन असे दोन्ही सर्टिफिकेट आहेत, ते दोन्ही सर्टिफिकेट इथं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे, एमएस ऑफिस वर्ड तुम्हाला आलं पाहिजे इथं म्हटलेलं आहे। हे झालं लघुलेखन पदासाठीची शैक्षणिक पात्रता। आता आपल्याला कनिष्ठ लिपिक जे आहे ते कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी काय पात्रता आहे पाहायचं आहे। कनिष्ठ लिपिकसाठी पहा काय दिलेलं आहे, सेम तीच पात्रता आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातून पदवी धारण केलेली असणं आवश्यक आहे आणि प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे की ज्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचंही ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याची प्रादेशिक भाषा येणं तुम्हाला आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला टायपिंगचं स्पीड ही इथं आवश्यक आहे। इथं टायपिंग स्पीड किती म्हटलेलं आहे बघा, इंग्रजीसाठी 40चं स्पीड आवश्यक आहे आणि मराठीसाठी
30चं स्पीड जे आहे ते 30चं स्पीड इथं आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट ही असणं तुम्हाला आवश्यक आहे. इथं तुम्हाला फक्त MSCITच आवश्यक नाही, तर तुमचं कोणतंही संगणका रिलेटेड शिक्षण झालं असेल किंवा सर्टिफिकेट झालं असेल तर ते इथं आवश्यक आहे मित्रांनो. आणि शिपाई किंवा हमाल पदासाठी काय पात्रता दिलेली आहे पहा इथं. उमेदवाराने किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे आणि त्याची शरीरयष्टी चांगली असली पाहिजे असं शिपायांनी आम्हाला या पदासाठीची पात्रता दिलेली आहे मित्रांनो. इथं आलं का लक्षात तुम्हाला आता दोन्हीचंही. आता आपण पाहूया की प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क किती असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1,000 रुपये इथं तुम्हाला परीक्षा फी असणार आहे आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क इथं आकारण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे किंवा त्यासाठी गुण कशा पद्धतीने असणार आहेत ते पाहायचं आहे. चाचणी परीक्षेचं नाव बघा काय आहे की कोणती चाचणी परीक्षा आहे इथं दिलेलं आहे. तुम्हाला ह्या कॉलम मध्ये लघुलेखनासाठी कोणकोणत्या परीक्षा होणार आहेत, कनिष्ठ लिपिकसाठी कोणत्या होणार आहेत आणि शिपाईसाठी कोणत्या परीक्षा होणार आहेत याची तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो. लघुलेखक चाळणी परीक्षा जी आहे ती लघुलेखकसाठी चाळणी परीक्षा ही येणाऱ्या अर्जांवरती ठरणार आहे घ्यायची का नाही घ्यायची. इथं कंपल्सरी होणारच असं म्हटलेलं नाही, होऊ पण शकते आणि नाही होऊ पण शकते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इंग्रजी लेखन जे आहे त्याची चाचणी 20 मार्काची असणार आहे. मराठी लघुलेखन चाचणी 20 मार्काची असणार आहे. इंग्रजी टंकलेखन 20 मार्क, मराठी टंकलेखन 20 मार्क असणार आहे आणि मुलाखत 20 मार्काची, अशी एकूण 100 मार्काची जी परीक्षा आहे ती लघुलेखक साठी होणार आहे. आलं का लक्षात. कनिष्ठ लिपिकला पहा, कनिष्ठ लिपिकला चाळणी परीक्षा 40 मार्काची होणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी टंकलेखन 20 मार्क, मराठी टंकलेखन 20 मार्क आणि मुलाखत 20 मार्क, अशी एकूण 100 मार्काची कनिष्ठ लिपिकसाठी ही परीक्षा होणार आहे. शिपाई या पदासाठी फक्त 50 मार्काची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये चाळणी परीक्षा 30 मार्काची आहे आणि त्याच्यामध्ये बघा इथं स्वच्छता आणि चापल्यता चाचणी जी आहे ती 10 मार्काची होणार आहे. त्याच्यानंतर मुलाखत 10 मार्क आणि अशी एकूण 50 मार्काची जी परीक्षा आहे ती परीक्षा शिपाई आणि टंकलेखनसाठी होणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला परीक्षेला सिलेबस कोणता आहे मित्रांनो. आपला हा जो सिलेबस आहे याच्या प्रश्नांची जी तयारी आहे, इतिहास असू द्या, नागरिक शास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी ज्ञानासह सामान्य ज्ञानाची चाचणी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई यांच्यासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यांच्यासाठी या विषयांवरती प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जाणार आहेत. हे जे काही प्रश्नांची तयारी असणार आहे ती प्रश्नांची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या या चॅनल वरती करून घेतली जाते. लाईव्ह लेक्चर ही असतं रोज संध्याकाळी 9 वाजता. त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमची जी तयारी आहे परीक्षेची ती तयारी आपल्या या चॅनल वरती करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर संगणक ज्ञान जे आहे ते संगणक ज्ञानाचेही बरेच सगळे व्हिडिओ आपल्या या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत, अजून अपलोड केले जातात. त्यासाठी काय करायचं आहे, तेही व्हिडिओ आपण पाहायचे आहे. त्यामुळे तुमची या परीक्षेची जी काही तयारी असणार आहे ती सर्व तयारी आपण या आपल्या चॅनल वरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतो मित्रांनो. त्यासाठी न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जाणार आहेत. तर मित्रांनो पहा, इथं पद आहे कनिष्ठ लिपिक. एकूण गुण 40 मार्काचे असणार आहेत आणि 40 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असणार आहेत. इंग्रजी आणि मराठी भाषेतून, दोन्ही भाषेतून तुम्हाला प्रश्न तिथं उपलब्ध असणार आहे. शिपाई किंवा हमाल पदासाठी 30च गुण आहेत आणि 30 प्रश्न असणार आहेत. हेही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत. कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेसाठी संगणक ज्ञानावरतीही समाविष्ट तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. तेही प्रश्न मित्रांनो आपल्या चॅनल वरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला दिले जातात. चला पुढे पाहूया. आता या पदाचा परीक्षेचा तपशील कशा पद्धतीने असणार आहे आणि आपलं सिलेक्शन कशा पद्धतीने असणार आहे इथं आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की कोणती परीक्षा पास झाल्यानंतर काय करायचं आहे किंवा आपल्याला कशा पद्धतीनं पुढच्या परीक्षेमध्ये बसता येणार आहे याची माहिती इथं दिलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला लघुलेखक साठी काय करायचं आहे,
सर्व पात्र उमेदवारांना बोलवलं जाणार आहे। इंग्रजीची जी काही टायपिंग टेस्ट असणार आहे ती बघा किती 100 शब्द प्रति मिनिट असणार आहे। एकूण शब्द तुम्हाला 600 असणार आहे आणि प्रतिलेखनाचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 40 मिनिटांचा दिलेला आहे। मराठीमध्ये तुम्हाला इथं 8 मिनिटाचा सूत्रलेखनाचा कालावधी आहे। 80 शब्द प्रति मिनिट असणार आहेत। एकूण 600 आणि 40 शब्द असणार आहेत। याच्यासाठी तुम्हाला 45 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे मित्रांनो। बघा इथं काय म्हटलेलं आहे, लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात गती 30 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावयाच्या 30 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावे लागेल। ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांना इंग्रजी टंकलेखन चाचणीस बसण्यास योग्य मानले जाईल किंवा त्यांना बसण्यास येणार आहे। इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 40 शब्दांचा समावेश असेल, ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटाच्या आत 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखित करावायचे आहे इथं म्हटलेलं आहे। जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीस पात्र मानले जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे इथं। प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची जी काही परीक्षा यादी असणार आहे किंवा जी काही यादी असणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती ती यादी इथं जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे। कनिष्ठ लिपिक पदासाठीही त्याच पद्धतीने देण्यात आलेला आहे। चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखित करावयाच्या 30 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल। एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी बसण्यास पात्र असतील। इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, त्यात 400 शब्दांचा समावेश असेल आणि ते उमेदवाराला संगणकावरती 10 मिनिटाच्या आत 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखित करावायचे आहेत। जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानण्यात येणार आहे। प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे मित्रांनो। शिपाई किंवा हमाल पदासाठी काय म्हटलेलं आहे पहा इथं, चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारावर काय केलं जाणार आहे, इथं 1:7 असा रेशो ठेवून सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे। त्याच्यानंतर जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणी किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाणार आहे किंवा बोलवले जाणार आहे। प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर याचीही जी यादी आहे ती त्या संकेतस्थळावरती काय केली जाणार आहे, प्रदर्शित केली जाणार आहे। आता परीक्षा उत्तीर्ण होण्याचं निकष काय देण्यात आलेले आहे पहा, प्रत्येक परीक्षेमध्ये 35% गुण मिळवणं आवश्यक आहे। बघा कोणासाठी आहे, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35% गुण मिळवणं आवश्यक आहे आणि जे कास्ट मध्ये येतात त्यांच्यासाठी 5% गुणाची तर सूट देण्यात आलेली आहे। एवढी जी काय 35% जे गुण आहेत ते गुण आपल्याला इथं परीक्षेमध्ये पाळणं आवश्यक आहे। 35% गुण जर प्रत्येक टेस्ट मध्ये आपण पाडलं तर आपण पुढच्या टेस्टसाठी काय केलं जाणार आहे, ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा क्वालिफाय केलं जाणार आहे आणि तुमचं जेवढं काही मेरिट लागेल त्या मेरिट नुसार सर्व परीक्षांच्या ज्या गुणांची संख्या होईल त्याच्या मेरिट नुसार नंतरचं सिलेक्शन असणार आहे मित्रांनो। आता पुढे पाहूया उमेदवारांसाठी कोणकोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आपल्याला जे फॉर्म भरायचे आहेत त्याची ही वेबसाईट आहे, तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे, या लिंक वरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म 4/12/2023 पासून सुरू झालेले आहे आणि 18/12/2023 पर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म जमा करायचे आहेत। आता मित्रांनो ह्या ज्या काही सूचना आहेत या सूचना मी तुम्हाला वाचून दाखवत नाहीत, बेसिक सूचना आहेत, त्या सूचना आपण वाचायच्या आहेत। ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याचीही लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला ही जी काही URL दिलेली आहे या URL वरतीही ही जाहिरात सविस्तर उपलब्ध आहे मित्रांनो। तर तुम्ही ह्या सगळ्या ज्या काही सूचना आहेत या सूचनांचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्या सूचनांचं पालन करून त्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा
तेही आपण इथं पाहणार आहोत। हे जे काही सर्व सूचना आहेत त्या सर्व सूचना मित्रांनो व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। आणि आता आपल्याला पाहायचं आहे की प्रत्येक जिल्ह्यात किती जागा उपलब्ध आहेत। तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र दिलेलं आहे, याची प्रिंट काढून तुम्हाला काय करायचे आहे, हेही तुम्हाला तिथं फॉर्म भरत असताना अपलोड करावं लागणार आहे। त्यासाठी तुम्ही याचीही प्रिंट काढा आणि ह्याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही भरायची आहे आणि स्कॅन करून फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे। त्याचबरोबर आता इथं पहा, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानिहाय जागा दिलेल्या आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत। लघुलेखक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, शिपाई किंवा हमाल असेल, यासाठीच्या एकूण जागा प्रत्येक जिल्ह्यानुसार दिलेल्या आहेत। मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता 35 जिल्ह्यांसाठीच्या ह्या जागा आहेत। तर कशा पद्धतीने जागा आहेत हे तुम्हाला इथं दिलेले आहेत। एकूण जागा किती आहेत, प्रतीक्षा यादी किती आहे, याची सर्व डिटेलवार माहिती तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेली आहे। याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही काय करू शकता, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत त्या पाहून त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता। वर आपण ज्या काही व्हिडिओमध्ये पात्रता दिल्या त्या पात्रतेत जर आपण बसत असाल तर नक्कीच मित्रांनो फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षेची तयारी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवरती करून घेतली जाते। त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला याबाबत काही अडचण असतील तरी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी 100% प्रयत्न करेन आणि आपण आजच्या या लेक्चरमध्ये थांबणार आहोत। जर मित्रांनो तुम्हाला जर आपला या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।